निरागस प्रेम भाग 12. संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर गौरी घाईघाईने घरी पोहोचली. घरात शिरताच तिने सासूबाई आणि सासऱ्यांना हाक मारली आणि सरळ वरच्या खोलीकडे धाव घेतली. खोलीत जाऊन पाहते तर रोहन पलंगावर टेकून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर सकाळपेक्षा थोडा ताजेपणा दिसत होता. कसं वाटतंय आता? गौरीने काळजीने विचारलं. अगं, आधी श्वास तरी घे. घरी आल्यावर सरळ माझ्याकडेच आलीस, रोहन हसत म्हणाला. गौरी त्याच्याजवळ बसली. मस्करी नको. ताप उतरला का? तिने पुन्हा त्याच्या कपाळावर हात ठेवला. ताप जवळजवळ उतरला होता. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तेवढ्यात सासूबाई खोलीत आल्या. दोघांकडे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ हसू उमटलं. गौरी, तू घरात आलीस की नाही हेही आम्हाला कळलं नाही. सरळ रोहनची चौकशी करायला वर आलीस, त्या म्हणाल्या. गौरी थोडी लाजली. सासूबाई पुढे म्हणाल्या. खरंच, तुझी त्याच्यासाठी काळजी पाहून मन भरून येतं. रोहन हसत म्हणाला. आई, हिला सांगा जरा. सकाळपासून किती फोन केलेत माहिती आहे का? मला वाटतं तापापेक्षा तिची काळजीच जास्त होती. अर्थातच, सासूबाई हसत म्हणाल्या. असं प्रेम आणि काळजी प्रत्येकाला मिळत नाही. गौरीने नकळत खाली मान घातली. रोहन तिच्याकडे पाहत म्हणाला. अगं, किती काळजी करतेस उगाच. मला फक्त साधा ताप आला होता. तुमच्यासाठी साधा असेल, पण मला काळजी वाटणारच ना, गौरीने लगेच उत्तर दिलं. हे ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. बरं बाबा, मान्य. पण आता मी ठीक आहे, त्यामुळे तूही थोडी रिलॅक्स हो. तेवढ्यात सासरेबुवा दारातून म्हणाले. चला खाली या दोघं, चहा तयार आहे. सगळे खाली आले. चहासोबत गप्पा रंगल्या. रोहनचा ताप जवळजवळ उतरल्याचं पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. गप्पांच्या ओघात पिकनिकचा विषय पुन्हा निघाला. रविवारी काय काय करायचं, कोणते खेळ खेळायचे आणि काय काय खायला न्यायचं यावर उत्साहाने चर्चा सुरू झाली. गौरी आता निर्धास्त झाली होती. रोहन तिच्यासमोर हसत बसला होता आणि तिच्या मनावरील काळजीचं ओझं हलकं झालं होतं. पण रोहनच्या मनात मात्र एक वेगळाच विचार सुरू होता. गौरीचं हे निरागस प्रेम पाहून तो मनोमन अधिकच तिच्या प्रेमात पडत होता. दुसऱ्या दिवशी घरात पिकनिकच्या तयारीची लगबग सुरू झाली होती. सासूबाई खाण्यापिण्याच्या वस्तूंची यादी बनवत होत्या, तर सासरेबुवा जाण्याच्या ठिकाणांबद्दल माहिती काढत होते. रोहन हसत गौरीला म्हणाला. चला मॅडम, आज पिकनिकची शॉपिंग करायची आहे. गौरीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. खरंच? मग चला लगेच. थोड्याच वेळात दोघे बाजारात गेले. सर्वप्रथम त्यांनी सासूबाईंसाठी एक सुंदर पंजाबी ड्रेस निवडला. फिकट गुलाबी रंगाचा सूट सासूबाईंना खूप छान दिसेल असं दोघांनाही वाटलं. आईंना हा नक्की आवडेल, गौरी उत्साहाने म्हणाली. त्यानंतर सासरेबुवांसाठी त्यांनी एक आकर्षक टी शर्ट आणि आरामदायी जीन्स घेतली. बाबा हे घालून अगदी तरुण दिसतील, रोहन हसत म्हणाला. सगळी खरेदी झाल्यानंतर रोहन म्हणाला, आता आपल्या दोघांसाठीही काहीतरी घेऊया. गौरीने स्वतःसाठी एक सुंदर जीन्स आणि स्टायलिश टॉप निवडला. रोहननेही स्वतःसाठी नवीन जीन्स आणि टी शर्ट घेतला. शॉपिंग पूर्ण झाल्यावर दोघे दुकानातून बाहेर पडले. चालता चालता पाणीपुरीचा स्टॉल दिसला. गौरी, पाणीपुरी खायची का? रोहनने विचारलं. खायची का म्हणजे? नक्की खायची, गौरी लगेच म्हणाली. दोघे स्टॉलजवळ उभे राहिले. गौरी आवडीने पाणीपुरी खात होती. तिचा आनंदी चेहरा पाहून रोहन फक्त तिच्याकडे बघत हसत होता. माझ्याकडे काय बघताय? गौरीने विचारलं. काही नाही. तू अशी हसताना खूप छान दिसतेस. ऐकताच गौरी लाजली. पाणीपुरीनंतर दोघांनी आईस्क्रीमचाही आस्वाद घेतला. खूप दिवसांनी दोघांना असा निवांत वेळ एकत्र घालवायला मिळाला होता. संध्याकाळपर्यंत शॉपिंग करून ते घरी परतले. घरी आल्यावर त्यांनी सासूबाई आणि सासरेबुवांना त्यांच्यासाठी आणलेल्या वस्तू दिल्या. अरे वा, सासूबाई आनंदाने म्हणाल्या. इतका सुंदर ड्रेस. सासरेबुवांनीही टी शर्ट आणि जीन्स पाहून कौतुक केलं. आता आपल्या पिकनिकचे फोटो तर खूप छान येणार, ते हसत म्हणाले.
घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले. सगळे मिळून पिकनिकची तयारी आणि गप्पा मारत बसले. रात्री झोपण्यापूर्वी गौरीने नवीन कपडे कपाटात नीट ठेवले तेव्हा रोहन हळूच तिच्या जवळ आला. गौरी, रविवारची पिकनिक तर मजेदार होणारच आहे, पण माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एक छोटंसं सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? गौरीने उत्सुकतेने विचारलं. रोहन फक्त हसला. ते रविवारी कळेल. आता गौरीला पिकनिकपेक्षा रोहनच्या सरप्राईजचीच जास्त उत्सुकता लागली होती. पिकनिकची जवळजवळ सगळी तयारी पूर्ण झाली होती. कपडे, पाण्याच्या बाटल्या, चटया, खेळासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर आवश्यक सामान नीट पॅक करून ठेवण्यात आलं होतं. आता फक्त नाश्त्यासाठी काही पदार्थ बनवायचे बाकी होते. सासूबाईंनी ठरवलं होतं की शनिवारी संध्याकाळीच ते पदार्थ बनवून ठेवायचे, म्हणजे रविवारी सकाळी घाईगडबड होणार नाही. कॉलेजमधून आल्यावर गौरीनेही लगेच सासूबाईंना मदत करायला सुरुवात केली. दोघी मिळून गप्पा मारत काम करत होत्या. कधी सँडविचसाठी लागणारं सारण बनलं तर कधी लाडू आणि चकल्या डब्यात भरून ठेवल्या गेल्या. त्यांचं त्यांनाच कळलं नाही. उद्या सगळ्यांना खूप मजा येणार, सासूबाई आनंदाने म्हणाल्या. हो नाही, मी तर सकाळची वाटच बघतीये, गौरी उत्साहाने म्हणाली. रात्री जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी पुन्हा एकदा उद्याच्या तयारीची खात्री करून घेतली. अलार्म लावले गेले. बॅगा दरवाजाजवळ ठेवण्यात आल्या आणि मग सगळेजण आपल्या आपल्या खोल्यांकडे निघाले. लवकर झोपा बरं का, सासरेबुवा म्हणाले. उद्या पहाटे उठायचं आहे. सगळ्यांनी होकार दिला. खोलीत आल्यावर रोहन काही क्षणातच झोपला, पण गौरीच्या डोळ्यांना मात्र झोप येत नव्हती. ती कुशी बदलत पडली होती. तिच्या मनात सतत एकच विचार सुरू होता. रोहनचं सरप्राईज नक्की काय असेल? कधी ती पिकनिकचा विचार करत होती, तर कधी सरप्राईजबद्दल अंदाज लावत होती. कदाचित एखादी भेट असेल, नाहीतर कुठेतरी खास घेऊन जाणार असतील. ती मनातच विचार करत होती. तिने हळूच रोहनकडे पाहिले. तो मात्र शांतपणे झोपला होता. किती शांत झोप लागते यांना, ती स्वतःशीच पुटपुटली. खिडकीतून येणाऱ्या चांदण्यांच्या मंद प्रकाशात खोली आणखीन शांत वाटत होती. बाहेर अधूनमधून झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. गौरीच्या चेहऱ्यावर उत्सुकतेचं गोड हसू उमटलं. उद्या कळेलच, तिने स्वतःलाच समजावत डोळे मिटले. पण तरीही बराच वेळ तिची झोप उडालेलीच होती. अखेर रात्री खूप उशिरा सरप्राईजच्या आणि उद्याच्या पिकनिकच्या आनंददायी विचारांमध्ये हरवून ती गाढ झोपी गेली. आता सगळ्यांनाच रविवारी सकाळची प्रतीक्षा होती. पण गौरीसाठी ती सकाळ खास होती, कारण त्या दिवशी तिला रोहनचं सरप्राईजही कळणार होतं. रविवारी सकाळी पहाटेच अलार्मचा आवाज घरभर घुमला. आज पिकनिकचा दिवस असल्यामुळे सगळे उत्साहात होते. सासूबाई सर्वात आधी उठल्या. त्यांनी चहा ठेवला आणि नाश्त्याच्या तयारीला सुरुवात केली. थोड्याच वेळात सासरेबुवाही तयार होऊन खाली आले. घरात आनंदी गडबड सुरू झाली होती. वरच्या खोलीत मात्र रोहन आणि गौरी नुकतेच उठले होते. गौरीने डोळे उघडताच घड्याळाकडे पाहिले. अरे देवा, उशीर तर नाही ना झाला? ती घाईघाईने उठत म्हणाली. रोहन हसला. अगं, अजून वेळ आहे, आज रविवार आहे. परीक्षा नाही. हो, पण सगळे खाली तयार झाले असतील. गौरी तयार होण्यासाठी कपाटाजवळ गेली. तिने काल घेतलेला नवीन जीन्स आणि टॉप घातला. आरशासमोर उभी राहून ती केस नीट करत होती. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. काय? गौरीने आरशातूनच त्याच्याकडे पाहत विचारलं. काही नाही. मग असे का बघताय? खूप छान. हे ऐकताच गौरीच्या गालांवर हलकी लाली पसरली. सकाळी सकाळी कौतुक सुरू झालं वाटतं. खरं सांगितलं तर त्याला कौतुक म्हणत नाहीत. रोहनच्या उत्तरावर गौरी हसली. तयार झाल्यानंतर ती खाली जाण्यासाठी वळली, पण रोहनने हळूच तिचा हात धरला.
एक मिनिट. आत्ता काय? काल रात्रीपासून तू सरप्राईजबद्दल विचार करते आहेस ना? गौरीच्या डोळ्यात लगेच चमक आली. हो, पण तुम्ही काहीच सांगत नाही. थोडा अजून संयम ठेव. नाही सांगणार. नाही. ठीक आहे. मग मीही तुमच्याशी बोलणार नाही. 5 मिनिटांपेक्षा जास्त टिकणार नाहीस. दोघेही हसू लागले. खाली गेल्यावर सासूबाई त्यांच्याकडे पाहून म्हणाल्या, वा, आज तर दोघेही पिकनिकसाठी अगदी तयार दिसत आहेत. सासरे बुवाही हसत म्हणाले, फोटो काढायला वेगळा कॅमेरा लागेल बहुतेक. हे ऐकून गौरी लाजली तर रोहन हसत तिच्याकडे पाहू लागला. सगळ्यांनी मिळून गरमागरम चहा आणि नाश्ता केला. त्यानंतर बॅगा, खाण्याचे डब्बे आणि इतर सामान गाडीत ठेवण्यात आलं. घराबाहेर पडताना गौरीने एकदा सगळं नीट तपासून पाहिलं. सगळं घेतलं ना? हो मॅडम, रोहन म्हणाला. आता निघायचं का अजून यादी तपासायची आहे? निघूया. सगळे गाडीत बसले. सकाळच्या थंडगार हवेत गाडी पुढे निघाली. रस्त्यावर सूर्याची कोवळी किरणं पसरली होती. सकाळची आल्हाददायक हवा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवाई आणि पिकनिकचा उत्साह यामुळे सगळ्यांचाच मूड छान झाला होता. गाडीमध्ये गौरी ड्रायव्हर सीटच्या बाजूला सीटवर बसली होती, तर सासूबाई आणि सासरेबुवा मागच्या सीटवर बसले होते. रोहन गाडी चालवत होता. थोडं अंतर गेल्यावर त्यांनी मोबाईल गाडीच्या म्युझिक सिस्टीमला जोडला. लगेच मंद सुरेल आणि रोमॅन्टिक गाणी वाजू लागली. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. अहो, सकाळी सकाळी ही गाणी? रोहन हसला. पिकनिकचा मूड बनवतोय. मागून सासरेबुवा म्हणाले, अरे, आम्ही पण गाडीत आहोत बरं का. हे ऐकताच सगळे हसू लागले. गाणी सुरूच होती. मध्येच रोहन गाडी चालवता चालवता हळूच गौरीकडे पाहत होता. प्रत्येक वेळी त्याची नजर स्वतःवर पडलेली पाहून गौरीच्या गालांवर लाली पसरत होती. रस्त्याकडे लक्ष द्या, ती हळूच म्हणाली. आहे ना लक्ष? मग माझ्याकडे का बघताय? कारण खूप सुंदर दिसत आहेस. गौरीने लगेच खिडकीबाहेर पाहायला सुरुवात केली. लाजतेस का? नाही. मग चेहरा एवढा लाल का झालाय? गौरी काही बोलली नाही. मागच्या सीटवर बसलेल्या सासूबाई हे सगळं पाहत होत्या. त्या सासरेबुवांकडे पाहून हसल्या. सासरेबुवा कुजबुजले. आपल्याला आता मागच्या सीटवर बसून फक्त प्रेक्षकाचं काम करायचं आहे बहुतेक. दोघांनाही हसू आवरेना. थोड्या वेळाने गाडी एका सुंदर डोंगराळ रस्त्यावर आली. थंड वारा खिडकीतून आत येत होता. गौरीच्या चेहऱ्यावर आलेली एक केसांची बट वारंवार उडत होती. ती मागे करत होती. सिग्नलला गाडी थांबल्यावर रोहनने हळूच तिच्याकडे पाहिलं. काय? गौरीने विचारलं. काही नाही. क्षणभर गौरी त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. मला वाटतंय की तुमचं सरप्राईज लवकर कळावं. अगं, तुला सरप्राईजची जास्त काळजी आहे की माझी? दोन्ही. रोहन मोठ्याने हसू लागला. गाडी पुन्हा पुढे निघाली. गाणी, गप्पा, सासूबाई सासरीबुवांची मस्करी आणि रोहन गौरीच्या नजरा यामध्ये प्रवास कसा चालला होता ते कोणालाच कळत नव्हतं. आता यापुढे काय होते ते पुढच्या भागात पाहूया. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.